हे खरोखर मला समजत नाही की यातनं नेमकं काय साध्य करायचं. यांनी त्याला मारायचं, ते ह्याला मारायचं. अनेक वर्षापासून मी विचार करतोय की जर खऱ्या अर्थाने जातपात जर नसती या जगामध्ये तर जग फार सुखी असतं. पूर्वीचा काळ आणि आजच्या काळामध्ये फरक एवढाच आहे की त्यावेळेस ते लोक जे होते ते समाजाचं हित नजरेसमोर ठेवून संपूर्ण वाटचाल करायची. अलीकडं का कुणास ठाऊक, मी इन जनरल बोलत नाही, पण बहुतांश करून आपण जर पाहिलं की आपल्याला दिसतं, ज्याचा अनुभव आपल्याला आपण घेतो, तर स्पर्धा वाढलेली असेल किंवा जे काय असेल, पण त्याच्यामुळं लोक आता एवढे व्यक्ती केंद्रित झालेत की स्वतःच्या पलीकडं फारसे लोक काय पाहत पण नाही. आणि कालचा जो हल्ला झाला ते त्याचंच एक प्रतीक आहे. पंतप्रधानांनी ह्या बाकीच्यांनी ज्या त्यांनी बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की याचा आम्ही म्हणजे त्याचं समारोप चांगल्या पद्धतीने, हे ठीक आहे. म्हणजे वाईट वाटतं एवढे लोक म्हणजे, पण अजून मरू नये. कारण मगाशी मी बोलल्याप्रमाणे दुःख कोणाला होत नाही, त्या कुटुंबातल्या लोकांना होतं. आणि कुठेतरी थोडंसं आपण धर्म कुठला जरी असला तरी असं कुठला धर्म सांगत नाही की तुम्ही एकामेकाला खलास करा किंवा एकामेकावरती अत्याचार करा, एकामेकाची मानहानी करा. मार्ग वेगळे जरी असले तर शेवटी उद्दिष्ट एकच आहे, आणि ते म्हणजे शांतता. आणि तीच खऱ्या अर्थाने जगातल्या प्रत्येक लोकांनी थोडंसं त्याच्यावर मनन चिंतन करून ते जर केलं. ठीक आहे, आता बदला घ्यावा असं वाटतंय का नाही तुम्हाला महाराज? बदला कोणाच्या विरोधात घेणार मला सांग. पाकिस्तानने जे काय धाड कृत्य केलं आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे त्यांनी असे कृत्य करत राहावं असं वाटतं? नाही, त्यांनी पण करू नये, कोणीही करू नये. पण आता कसं आहे की त्यातनं साध्य काय होणार मला सांग. आज ज्यांचे कुटुंबातले लोक गेलेत ते तर परत आपण त्यांचं ते म्हणजे ते पोकळीचं भरून काढू शकत नाही. आणि निश्चितपणे राग हा त्या कुटुंबातल्या लोकांना, देशातल्या लोकांना आहेच. आणि एकदा ठिणगी पडली की उत्तराला प्रत्युत्तर हे निश्चित हे ठरलेलंच आहे. कुठेतरी आता सामोपचाराने ज्यावेळेस हे मोठ्या सार्कचे समिट्स किंवा अशा जागतिक पातळीच्या जे काय मीटिंग्ज असतात, UN म्हणा किंवा अशा मीटिंगमध्ये जातात, त्यावेळेस ह्याच्यावरती बोललं भरपूर जातं. पण तसं फक्त बोलायचं असतं का, पण ते वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे झालं पाहिजे. आज संपूर्ण जग हे शांतता प्रिय झालं पाहिजे. एवढंच या प्रमाणात ह्या प्रसंगी मला मनापासून कळकळणी वाटतं आणि हीच माझी भावना आहे. महाराज साहेब, आता हा विषय दुसरा आहे, राजकीय. तिकिटाच्या संदर्भात काय झालं आता निर्णय? माझ्याकडे तिकीटच आहे, प्लेनचं आहे, बोटीचं आहे, बसचं आहे आणि पिक्चरचं तर आहेच. अनेकांनी त्यामुळे तिकिटाची मी नाही काळजी करत. आणि पोस्टाचं तिकीट आहेच आपल्याकडे.